नमस्कार. आज आपण एका अशा कुत्र्याबद्दल बोलणार आहोत, जो जितका रुबाबदार दिसतो ना, तितकाच प्रेमळही असतो. पण अनेकदा त्याच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात. चला, मग ओळख करून घेऊया डोबरमॅन पिन्शरची. तर या जातीचा उगम झाला कसा, हे समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला एका प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. जरा विचार करा, 19व्या शतकातला एक कर वसूल करणारा माणूस, त्याला स्वतःच्या संरक्षणासाठी कसा कुत्रा हवा असेल? आणि याचं उत्तर आहे एक असा कुत्रा जो फक्त दिसायलाच रुबाबदार नाही, तर निष्ठा आणि बुद्धिमत्तेने अगदी भरलेला आहे. खरं तर एक खराखुरा संरक्षक. चला तर मग आपण थेट याच्या मूळ कथेतच जाऊया, जी सुरू होते एका माणसापासून आणि त्याच्या एका अगदी खास गरजेपासून. हे आहेत या जातीचे निर्माते कार्ल डोबरमन. आता त्यांच्या व्यवसायामुळे काय व्हायचं की त्यांचा अनेक कुत्र्यांशी संबंध यायचा आणि ह्याच अनुभवातून त्यांना एका परिपूर्ण संरक्षकाची कल्पना सुचली. आणि गंमत म्हणजे या जातीचा विकास इतक्या वेगाने झाला ना की विचारायची सोय नाही. म्हणजे बघा, फक्त 2 दशकांपेक्षा कमी काळात एका माणसाच्या डोक्यातली कल्पना एका अधिकृत प्रमाणित जातीमध्ये बदलली. ओके, तर आता बघूया की त्यांची शरीर रचना त्यांच्या या संरक्षकाच्या भूमिकेसाठी कशी अगदी परफेक्ट तयार झाली आहे. हे बघा, हे मध्यम ते मोठ्या आकाराचे कुत्रे असतात. त्यांची उंची प्रभावी तर असतेच, पण ते दिसायलाही तितकेच डौलदार असतात. आणि त्यांचं वजन, ते तर त्यांची ताकद दाखवतं. त्यांच्यात शक्ती आणि चपळता यांचा एक जबरदस्त मिलाप बघायला मिळतो. त्यांची फर लहान आणि गुळगुळीत असते आणि ती अनेक रंगांमध्ये येते. पण त्यातही काळा आणि लाल रंग हा सगळ्यात जास्त दिसतो. पण खरं सांगायचं तर डोबरमनची खरी ओळख त्याच्या या रुबाबदार दिसण्यापेक्षा त्याच्या स्वभावात दडलेली आहे. चला, या शक्तिशाली दिसण्यामागे नेमकं कसं व्यक्तिमत्व आहे ते जाणून घेऊया. खूप वर्षांपासून ना ह्या जातीवर असा एक शिक्का बसलाय की ते खूप आक्रमक असतात. पण खरं चित्र ह्याच्या अगदी उलट आहे. खरं तर जे लोक त्यांना जवळून ओळखतात ना, ते त्यांना एका खूप वेगळ्या आणि प्रेमळ नावाने बोलावतात. ते म्हणजे वेल्क्रो डॉग्स. का? कारण ते आपल्या माणसांना अक्षरशः चिकटून राहतात. आता बघा, त्यांच्याबद्दलच्या जुन्या कल्पनांच्या हे किती विरुद्ध आहे. हे खूप संवेदनशील आणि कुटुंबात रमणारे कुत्रे आहेत. त्यांना प्रशिक्षण देणं सोपं असतं, कारण ते बुद्धिमान तर आहेतच, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या माणसांवर खूप जास्त प्रेम करतात. आणि त्यांची हीच बुद्धिमत्ता आणि निष्ठा आहे, जी त्यांना त्यांच्या मूळ भूमिकेच्या खूप खूप पुढे घेऊन गेली आहे. ही तुलना बघितली की लगेच लक्षात येतं की ही जात किती अष्टपैलू आहे. म्हणजे विचार करा, फक्त एका संरक्षकापासून ते आज पोलीस, लष्कर, शोध आणि बचाव कार्य इतकंच नाही, तर कौटुंबिक सोबती म्हणूनही कित्येक तरी मार्गांनी मानवतेची सेवा करत आहेत. त्यांचा हा बदललेला स्वभाव जर आपण समजून घेतला, तर त्यांना आधुनिक घरात आनंदी ठेवण्यासाठी काय लागतं हे समजणं खूप सोपं होऊन जातं. एका आनंदी आणि संतुलित डोबरमॅनसाठी या सगळ्या गरजा पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे भरपूर व्यायाम, मानसिक चालना, सकारात्मक प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुटुंबाचा सहवास. त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं असतं. जे कोणी डोबरमन पाळण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. आणि इथेच एका जबाबदार ब्रीडरची भूमिका खूप खूप महत्त्वाची ठरते. तर जेव्हा इतिहास, स्वभाव आणि योग्य काळजी हे सगळे घटक एकत्र येतात, तेव्हा आपल्याला आधुनिक डोबरमनचं हे परिपूर्ण चित्र दिसतं. एक सुंदर, चपळ आणि अत्यंत निष्ठावान सोबती. आणि हे आपल्याला एक अंतिम विचाराकडे घेऊन जातं. डोबरमन म्हणजे एक सुंदर विरोधाभास नाही का? एकीकडे निर्भय संरक्षक आणि दुसरीकडे त्याच्या आत एका प्रेमळ सोबत्याचं हृदय. हेच तर सिद्ध करतं की शक्ती आणि संवेदनशीलता अगदी एकत्र नांदू शकतात.